नाव सुजाता गावंडे, बिझनेस वुमन आहे. जसं सिंपल हाऊस वाईफ होती, पण आज बिझनेसमुळे मला एक बिझनेस वुमनची काय म्हणतो ओळख मिळालेली आहे, ज्याच्यासाठी मी आज बिझनेसमध्ये आलेली आहे. कदाचित मी या बिझनेसमध्ये नसती तर मला ही ओळख मिळाली नसती. हाऊस वाईफची काहीच ओळख नसते. घरात कामं किती राहतात, जॉब करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त कामं लेडीज घरात करतात, पण त्याची काहीच ओळख नसते किंवा त्याला कोणीच म्हणजे वाव देत नाही. पण ह्या बिझनेसमध्ये आल्यानंतर ही जी बिझनेस वुमनची जी ओळख मिळालेली आहे, आज मिस्टरांसोबत माझं नाव घेतलं जात आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर जसं दिशाताईंनी सांगितलं आहे तेवढं काही नाही आहे, पण आज अपलाईनच्या स्वरूपात मला एक खूप चांगली मैत्रीण मिळालेली आहे, जवळची. मला कोणतेही प्रॉब्लेम आले की मी आधी तिच्याशी शेअर करते. तर एवढे सुंदर नाते या बिझनेसमध्ये मिळतात आणि या बिझनेसची देणच आहे की हे जे नाते आहे, आज आपण एवढे सारे जण गोळा झालेला आहोत. कोणाच्या बिझनेसचा कोणाला हे नाही, आपण क्रॉस लाईनमध्ये येतो, पण आपण इथे आपल्या बिझनेसमध्ये हे बघितलं जात नाही की आपल्याला यांच्या बिझनेसमधून काय फायदा होत आहे का. पण इथे सगळ्यांना आपण एक जवळच्या फ्रेंडसारखा, एक फ्रेंडशिपसारखा आपण छान मिळून राहत असतो. जसं क्रॉस लाईनमध्ये बरेचसे लोक आहे, कारण आमचं जे पिन अचीव केली तर सगळे आमचं जे क्रॉस लाईन आहे, जसं अविनाश सरांची टीम आहे, सगळे रात्री आमच्याकडे आले सेलिब्रेशन करायला. असे नातेसंबंध बाहेर कुठेच मिळणार नाही. या बिझनेस सोडला तर हे नातेसंबंध कुठेच मिळणार नाही आहे. जर तुम्ही दुसरं काही करायला जाल तर पाय खेचणारे हजारो लोक तुम्हाला मिळणार, पण तुम्ही करू शकता असा करणारा एक अपलाईन आहे, आपल्याला या बिझनेसमध्येच मिळतो. जर आपण नाही करू शकत आहे, त्यांनी म्हणत आहे की तुम्ही करू शकत आहे, त्या विश्वासाने आपण ती गोष्ट करून दाखवतो. ठीक आहे. जसं माझं सांगायचं म्हटलं तर मी एक सध्या खेडेगावातून आलेली आहे. एज्युकेशन सुद्धा तिकडेच झालेलं आहे. एज्युकेशन सुद्धा खूप सारं झालेलं नाही आहे. एज्युकेशन चालू असतानाच माझं लग्न झालं, तर त्यामुळे नंतरचं एज्युकेशन म्हणजे करायला मला फुल परवानगी होती मिस्टरांची. पण एकदा लग्न झाल्यानंतर सगळ्या लेडीजला माहीत आहे की आपण काय करू शकतो. नक्कीच एज्युकेशन म्हटलं की अभ्यास होत नाही, तेवढं सारं करू शकत नाही. तर मी तिथेच माझा जो अभ्यासक्रम आहे तिथे स्टॉप केला. आणि नंतर एकदा जेव्हा आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं, अविदादांचं लग्न व्हायचं होतं, तेव्हा त्यांच्या एका छोट्याशा रूममध्ये एक मीटिंग होती. तेव्हा यांनी मला नवीन नवीन लग्न झालं तेव्हा नेलं आणि मला माझं नाव सांगायला सांगितलं. तर मला तिथे उभं राहिल्यानंतर स्वतःचं नाव सुद्धा आठवत नव्हतं. एवढी स्टेज म्हणजे मी कधी कुठे स्पीच दिलेली नाही, कधी कुठे सामोर जाऊन बोललेली नाही. म्हणजे नवीन व्यक्ती जरी माझ्या समोर आला तरी मी 2 शब्द सुद्धा त्यांच्याशी बोलू शकत नव्हते. पण या बिझनेसची देण आहे की आज एवढ्या लोकांसमोर मी बोलू शकत आहे. खूप छान वाटते की कारण हा जो चेंज झालेला आहे, आपण पैसे देऊन किंवा कुठून हा विकत घेऊ शकत नाही. एकमेव या बिझनेसमध्येच हे पॉसिबल आहे की या सगळ्या गोष्टी आपण इथे मिळवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात पहिलं तर मी परमेश्वराचा धन्यवाद मानते. मी जे काही करत आहे प्रत्येक वेळेस परमेश्वराला सोबत घेऊन काम करत असते. मी व्हिज्युअलाइज करत असते की माझा परमेश्वर माझ्यासोबत आहे. मी जे काही काम करत आहे त्याला सोबत घेऊन प्रत्येक ठिकाणी जात असते, प्रत्येक काम करत असते. मी कोणाला प्लॅन जरी देत असते तरी मी त्याला सांगत असते मी माझं काम केलं आहे, बाकीचं काम तू कर. म्हणजे प्रत्येक क्षणी तो ईश्वर माझ्या सोबत असतो, त्याला घेऊन मी सोबत चालत असते. तर त्याचे खूप खूप धन्यवाद मानते. तो जर नसता तर कदाचित आम्ही इथे नसतो, कारण बिझनेस प्लॅन तर आम्हाला पुन्हा कोणी दाखवला असता, पण त्याची जर कृपा नसती तर तो आम्हाला नक्कीच समजला नसता. आज त्याच्या कृपेमुळे आज आम्हाला बिझनेस कळला आणि या समोरच्या स्टेप आम्ही इथे गाठू शकत आहोत. त्यानंतर देवासाठी लाभलेली आमची अपलाईन सतीश सर, प्रतीक्षाताई, त्यानंतर अविनाश सर आणि दिशाताई, असे अपलाईन मिळायला सुद्धा नशीब लागते. प्रत्येक वेळेस जेव्हा येतात, बिझनेस म्हणजे कमी जास्त जरी होत असेल तरी असं कधी आम्हाला म्हटलं नाही की तुमचा बिझनेस कुठेतरी कमी जास्त होत आहे. पण जी फ्रेंडशिप आहे ही जशीच्या तशीच आम्हाला भासू दिलं नाही की आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत. नेहमी आम्हाला सपोर्ट करत राहिले. जेव्हा नवीन नवीन लग्न झालं तेव्हा स्टेज डेअरिंग नसल्यामुळे मी नेहमी मीटिंग टाळायची, प्लॅन म्हणजे कुठंच जायचं नाही, टाळायची नेहमी. मिस्टरांनी कधी म्हणजे सेमिनारला सुद्धा नेलं नाही की ते जायचे एकटे, पण सर कधी म्हणून म्हटलं नाही.
त्यानंतर जीवनातला एक सेमिनार श्रवण कुमारचा मी अटेंड केला. जेव्हा सगळ्यांनी म्हटलं की आपण एक सेमिनार अटेंड करू, तेव्हा मिस्टरांनी मला एका सेमिनारला नेलं. तर सेमिनार बघून मी डिसिजन घेतलं की नाही, हा बिझनेस काहीतरी वेगळा आहे आणि हा बिझनेस करायचा आहे. आणि तिथे जे प्रत्येक प्रोफेशनचा व्यक्ती मी तिथे बघितला, तेव्हा मी विचार केला मी आज एज्युकेशन घेऊन काय 8-10 हजाराची जॉब केला असता कुठेतरी कोणाच्या हाताखाली, पण आज जर एवढा मोठे जॉब करणारे, एवढा मोठे सक्सेसफुल व्यक्ती जर आहे हे बिझनेस करत आहे, तर मी का बरं सरळ मार्ग नाही निवडायचा. मग मी आम्ही बिझनेस आपला सरळ मार्ग निवडला, इकडे तिकडे न जाता सरळ मार्गाने जाणं चालू केलं. त्यानंतर जसं दिशाताईने सांगितलं की त्या नेहमी यायच्या. जेव्हा रोमित होता, छोटा रोमित होता माझा, तेव्हा जसं दिशाताईला मी बघितलं की ते प्रेग्नंट असतापासून म्हणजे घरी कधीच नव्हती, कंटिन्यू बिझनेस करत होती. पण मी बहाणे लावत होते की मी प्रेग्नंट आहे, मला लाज येते, मी मिटिंगला येणार नाही, समोर उभं राहायला मला लाज येते. मी बिलकुल मिटिंगला 9 महिने मिटिंगला गेली नाही. त्यानंतर माझा रोमित झाला, छोटा रोमित होता. दिशाताई रेग्युलर यायच्या, आदामादात मला भेटायला यायच्या, मोटिवेट करायच्या. मग असं करून मग ती मला सोबत घेऊन जायची, ना कॉन्टॅक्टिंग करायची, ना इन्व्हायटिंग करायची. डायरेक्ट समजा एखादं घर आहे, एखाद्या ताई बाहेर उभ्या आहे, सरळ बोलायचं आणि त्यांच्या घरून जाऊन त्यांना प्लॅन द्यावं. इथपासून आम्ही अशा प्रकारे बिझनेस केला. चुकी होतात कारण नवीन होतो, आम्हाला दोघीला, ती पण तेव्हा नवीनच होती आणि मी पण नवीनच होती. अशा प्रकारे बिझनेस बिल्ड करत गेलो. खूप चांगले चांगले अनुभव आले तिथून सुद्धा. त्यानंतर असे सुद्धा बरेचसे लोक मिळाले की आम्ही प्लॅन दाखवला, त्यानंतर फॉलोअप घ्यायला जेव्हा गेलो, त्यांची इच्छा नव्हती बिझनेस करण्याची, तेव्हा त्यांनी घरात असून सुद्धा आम्ही घरात नाही आहे म्हणून सांगितलं. असे सुद्धा अनुभव आलेले आहे. पण ह्या बिझनेसमध्ये एवढे सुंदर अनुभव येतात आणि आपण इथे लोक ओळखायला शिकतो. कदाचित जर 4 भिंतीच्या अंदर असते तर मी लोक ओळखणं नसती शिकली. तर या सगळ्या गोष्टी मला इथून मिळायला लागल्या. त्यानंतर अपलाईनच्या सपोर्टमुळे नेहमी वारंवार आम्हाला सपोर्ट करत गेले, मोटिवेट करत गेले त्यांच्यामुळे. आणि जेव्हा अविनाश सरांचा आणि दिशाताईचा फाउंडर प्लॅटिनमचा यवतमाळला रेकग्नेशन झाला, तेव्हा आम्ही त्यांना जेव्हा बुके द्यायला गेलो तर त्यांच्या डोळ्यात आमच्याबद्दलचा विश्वास घडवला की नाही, पुढल्या महिन्यात तुम्हाला इथे यायचं आहे. बस तेच कॅच केला, डिसिजन घेतला की नाही, ह्या महिन्यात काही करून आपल्याला सिल्वर जायचं आहे म्हणजे जायचं आहे. 18% होते की काय असं मनात यायचं, पण मला 18% जायचं नव्हतं, मला जायचं होतं तर सिल्वर. तर माझ्या दोघांचाही थोडाफार विश्वास डगमगत होता. त्यांचा डगमगला की मी त्यांना म्हणत होती नाही होते, विश्वास ठेवा होते. माझा डगमगला की ते मला सपोर्ट करत होते. अशा प्रकारे एकामेकाला मोटिवेट करत अपलाईनच्या मार्गदर्शनाने आज बिझनेस बिल्ड करत गेलो. त्यानंतर सगळ्यात मोठा माझ्या या सक्सेसमध्ये जर वाटा असेल तर तो माझ्या टीम मेंबरचा, माझ्या बिझनेस पार्टनरचा. प्रत्येक व्यक्ती माझे जे बिझनेस पार्टनर्स आहेत एवढे पॅशनेट आहे, कशी अडचण आली, काही आलं तरी त्या अडचणीवर मात करून ते बिझनेस करतात. एवढे हार्ड वर्कर आहे की अशी बिझनेस पार्टनर मिळायला सुद्धा नशीब लागते. तर आज आम्ही आमचे जे बिझनेस पार्टनर्स आहेत त्यांना बघून आम्ही मोटिवेट होतो की नाही, आज हे जर एवढ्या जिद्दीने काम करू शकते तर आपल्यात नाही आहे कधी, मग आपण पण जिद्दीने भेटू. तर आम्हाला ते सुद्धा, त्यांच्यामुळे सुद्धा आम्हाला तिथून मोटिवेशन मिळत गेलं आणि हा प्रवास आम्ही महिन्याभराचा जो हा प्रवास आहे हा कंटिन्यू करत गेलो. तर सगळ्यांचा माझ्या सक्सेसमध्ये खूप मोठा वाटा आहे. तुमच्या सगळ्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. कारण ह्या बिझनेसमध्ये आपण एकामेकांना पाहूनच इथे मोटिवेट होत असतो. तर इथे तुम्ही सुद्धा डिसिजन घेऊ शकता की पुढल्या महिन्यात, इथून 1-2 महिन्यात आपण या स्टेजवर याचा ब्रँड न्यू सिल्वर म्हणून इथे येणार आहोत. नक्की प्रत्येक व्यक्ती इथे येणार आहे. फक्त एक डिसिजन घ्या, त्या डिसिजनवर पूर्णपणे विश्वास ठेवा. मग कशी अडचण येऊ, काही हो, पूर्णतः त्याला विश्वास ठेवा, विश्वास डगमगू नका देऊ आणि काम करत राहा. नक्कीच तुम्हाला इथे सक्सेस मिळणार. सो थँक्यू. नाव प्रफुल्ल गावंडे, मेडिसिन व्यवसायात आहे एक 10 ते 12 वर्षापासून. जसं अविनाश सरांनी म्हटलं ना, ते माझे मित्र आहे आणि हा बिझनेस त्यांचं गिफ्ट आहे मला. कारण मागच्या वर्षीसुद्धा मी 15% गेलो होतो फ्रेंडशिप डेच्या दिवशी. कारण देव तर प्रत्येक ठिकाणी पोचू शकणार नाही, पण देवाने आपल्याला जे आपले ग्रेट अपलाईन जे कोणी असो, माझे जे अविनाश सर, सतीश सर, ज्ञानेश सर सुद्धा देवाच्या रूपानं आमच्यापर्यंत पोचले. जेव्हा बिझनेस सुरुवात होती
माझ्या लग्नाला आशीर्वाद सुद्धा त्यांनी दिला. जसं आज तुम्ही ऐकलं ना की सुजाता पहिलं बोलत नव्हती, आज ते मला बोलू देत नाही. जसं माझी जर्नी सुरू झाली, जसं अविनाश सरांनी सांगितल्याप्रमाणे एकत्रच प्लॅन बघितला. अविनाश सरांनी जॉईनिंग केली, सोबत मी पण केली. एक आपण कोणते तरी प्रोडक्ट यूज करता म्हणून आपण हे यूज करूया. दोघांनी ऑर्डर टाकली, बिझनेस स्टार्ट झाला. आणि आमच्या आयुष्यातला पहिला सेमिनार होता अकोला, अरुणदादा कावळे. कारण जेव्हा कधी त्यांना पाहतो तेव्हा मला पहिला दिवस आठवते, पहिला सेमिनार. त्यावेळेस जास्त जण नव्हता आम्ही यवतमाळवरून. संघर्ष पण झाला, कारण त्या पहिल्याच सेमिनारला आमची गाडी पंक्चर झाली. पण आम्ही पोचलो आणि तिथून हळूहळू डिसिजन व्हायला लागलं आणि आम्ही बिझनेस स्टार्ट केला. जसं खऱ्या अर्थानं बिझनेस जो आहे ना, माझ्या पत्नीनं डिसिजन घेतला ना तेव्हापासून वाढला आहे. कारण मी टिकून होतो, फक्त मीटिंग करायचं, सेमिनार करायचं, सगळ्या गोष्टी करायचं, पण डिसिजन घ्यायचं. मला हे करायचं आहे. एखादी महिना डिसिजन घ्यायचं, पहिले अप झालं की पुन्हा परत डाऊन व्हायचं. कारण जे अपलाईन आहे आपल्याला मोटिवेट करू शकते, पण बिझनेस स्वतःला वाढवायचा, आपला विश्वास वाढवू शकते, आपल्याला मदत करू शकते. पण जे आपल्याला गोल अचीव करायचे त्याच्यासाठी आपल्याला डिसिजन घेणं स्वतःचं आहे. जसं या महिन्याची जी जर्नी आहे, आम्ही मागच्या महिन्यामध्ये जेव्हा सिल्वर शिप किंवा बाकी टीम रेकग्नेशन बघितलं, त्याच वेळेत जसं आम्ही होस्ट म्हणून होतो स्टेजवर, त्याच वेळेत डन केली की काही झालं तरी चालते, पुढच्या महिन्यामध्ये आपली सिल्वरशिप डन आहे. असं नाही की मी बरेचशा, जसं अपलाईन असो क्रॉसलाईन असो, बरेचशा लोकांना सांगितलं, पण पुढच्या महिन्यात माझी सिल्वरशिप डन आहे. आज पण ज्या वेळेस हे डिसिजन घेतो मी, त्यावेळेस सतीश सर आणि अविनाश सरचा खूप मोठा वाटा. त्यांनी आजपर्यंत जसं माझ्या आयुष्यामध्ये घडलं आहे, मी पिन अचीव केली आहे. त्यांनी म्हटलं आहे ज्या महिन्यात की ह्या महिन्यात तुझी पिन अचीव होऊ शकते, आणि 100% त्यांच्या शब्दाला विश्वास ठेवून मी मेहनत केली आहे ना. सतीश सर, अविनाश सर ज्या महिन्यात पिन चेंज होते म्हटलं आहे, त्या महिन्यात पिन चेंज झाली माझी. एकच म्हणायचं आहे, तिथं आपण सगळेजण हॉलमध्ये बसू ना, की देवावर तर आपण विश्वास ठेवतो, पण देवाप्रमाणे आपल्याला लाभलेले अपलाईन यांच्यावर विश्वास ठेवून आपले वर करत राहिलं तर आपण आपली पिन अचीव करू शकतो. जसं बघा, आज मेडिसिनच्या व्यवसायामध्ये चांगलं इन्कम आहे, पण मागं ओढून पाहिलं ना कोणीच नाही ना. आणि एक याच जर्नीमध्ये माझा 3 वर्ष आधी ॲक्सिडेंट झाला. ती गाडी बघितली ना, तर त्या गाडीतला जो ड्रायव्हर आहे तो वाचला असं कोणीच म्हणू शकत नाही. नवीन गाडी घेतली होती, नवीन ड्रायव्हिंग चालू शिकली, आणि त्या दिवशीपासून आमचं डिसिजन झालं की काही झालं. ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस एक क्षण असं आठवलं की आज मला काही झालं असतं तर माझ्या फॅमिलीचं काय झालं असतं. तेव्हापासून डिसिजन घेतलं मी की आज आपल्याला बिझनेस करून दाखवायचं असं. आणि अपलाईनची मदत असते, तसंच माझ्या अपलाईन अविनाश सर आणि सतीश सर कावळे, प्रतीक्षा वहिनी, दिशाताई यांच्यासाठी एकदा ब्लिक क्लॅपिंग करूया. आणि माझी कमिटी टीम, माझ्या टीमसाठी सुद्धा एकदा ब्लिक क्लॅपिंग करूया. कारण माझ्या टीम म्हणजे जे व्यक्ती आहे, सगळे बिझनेस पार्टनर,
इतके हार्ड वर्कर आहे आपण विचार करू शकतो. कारण ज्या व्यक्तीने आज स्टेजवर सांगितलं की 28-27 तारखेला 1000 PV राहते आणि 31 तारखेला ते त्याच व्यक्तीचे 2400 PV राहते. 2 दिवसामध्ये त्यांनी 1400 PV काढले. एका दिवशी 700-800 PV काढले आहे. कारण त्यांनी हार्डवर्क केलं आहे. मदत ते पण खचले होते, पण त्यावेळेस आमचे नेहमी मार्गदर्शक अविनाश सर आणि दिशाताई त्यांनी त्यांची भेट घेऊन तुम्ही करू शकता आणि त्यांनी करून पण दाखवलं. प्रत्येक कंडिशन तशीच होती प्रत्येक टीममध्ये. आता जे 12% आपल्याला दिसले प्रत्येकाची कंडिशन होती. कारण तर तेचं दिसत होतं त्यावेळेस मी पण डगमगत होतो. आपलं होते की आज माझी PV जे आहे 29 तारखेला 18% अप होते. 29 तारखेला 2 दिवसात 300 PV. कोणी असो डगमगणार नाही. पण जेव्हा मी डाऊन झालो तेव्हा अविनाश सर आणि सतीश सरांशी कॉन्टॅक्ट करून मी माझं जे त्यांनी जे विश्वास दिला की तू या 2 दिवसात एक होशील, पण ॲक्च्युली मी नाही केलं. माझ्या जे डाऊनलाईन आहे ते त्यांचं सक्सेस आहे आणि तो उभे आहे. एकदा परत माझ्या बिझनेस पार्टनरला विजिट करायचं. शेवटचं बोलतो, आज फ्रेंडशिप आहे. सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. जसं आयुष्यामध्ये मला कसं अविनाश सर, तसं माझे मित्र अविनाश देवाच्या रूपाने या बिझनेस घेऊन आले, तसंच प्रत्येकाला मित्राच्या रूपाने अपलाईन मिळो अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण मित्र म्हणून आपण बिझनेस करतो तेव्हा इझी होतं. आपल्यासोबत अपलाईन आहे तेव्हा आपल्या डोक्यावर बाजूशी. कारण आपण अपलाईन असताना सुरुवातीला प्लॅन सुद्धा देऊ शकतो, बरोबर आहे की. पण आपण त्या अपलाईनच्या सगळ्या गोष्टी ऐकून विश्वासाने करत राहिलो आणि टोनिंग रोजची आपलं बोलणं राहिलं तर आपली मैत्री बनते. जसं आज अमरावतीवाल्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे की सतीश सर सारखे मेंटर अपलाईन अमरावतीत आहे. एकदा क्लिक नाही. सतीश सर महिन्याला 2 ते 3 दिवस यवतमाळमध्ये येऊन आमच्यासोबत राहून आम्ही हे गोष्ट करू शकतो, अचिव्हमेंट घेऊ शकतो. तर अमरावतीवाल्यांना सतीश सरांची मदत घेऊन किती मोठी पिन अचीव करायला पाहिजे हे तुमचं डिसिजन. आज आमचं सतीश सरांशी 2-2 दिवस बोलणं होतं. आम्ही तडपडतो बोलणं झालं पाहिजे, तुमच्या सोबत राहा. पण तुम्ही त्याचा फायदा नाही दिला. खूप मेहनत केली आहे सतीश सर. आज ह्या महिन्यामध्ये त्यांची खूप वाढ होणार आहे. कारण त्यांनी नाईट ड्युटी करून हा एवढा बिझनेस उभा केला. कारण त्यांचं एम होतं. तसंच आमचं एम होतं या महिन्यामध्ये. या महिन्यात माझ्या टीममधचा व्यक्ती 12च्या पहिलं कोणीच झोपला नाही. 12 वाजेच्या पहिले मी पण नाही झोपला आहे, माझ्या टीममधचा व्यक्ती पण नाही. 12-1 वाजता झोपणे, जेवणाचं टायमिंग नाही आणि सकाळी 5 ते 6 वाजता उठून वर्किंग गेला. कारण शेवटचे 8 दिवस तर खूपच होते महत्त्वाचे आणि ते माझ्या टीमने अचिव्हमेंट करून दाखवली. देवाचे खूप खूप आभार मानतो की मला इतकी चांगली टीम दिली. जसं ज्या वेळेस अविनाश सर सिल्वर झाले त्यावेळेस माझ्या टीममधून पिढी खूप कमी. त्यांचं रेकग्नेशन पाहिलं
तेव्हा मी रडून दिले. माझे ऑफलाईन आत्ताही सोबत आहेत सतीश सर आणि रघुनाथ सर. कारण ज्या मित्रामुळे मी यवतमाळमधील एकामेकाची मदतीने आणि या बिझनेसमध्ये आला, त्या मित्रासाठी मी काहीच करू शकतो. मी म्हणून पण दाखवलं आहे की तू शिल्वर झाला आणि तुझ्यासाठी मी काहीच करू शकतो. कारण बघा, आज मार्केटमध्ये बघतो म्हटलं आपण, मैत्री आहे, फक्त रोकडाची गरज. रोकडा संपला की मैत्री संपली. अशी मैत्री काय कामाची? आपण या बिझनेसमधून बिझनेस करत असताना आपले जे बिझनेस पार्टनर आहे याच्याशी अशी मैत्री बनते की आपले रिलेटिव्ह डाऊन येणार नाही आपल्याजवळ मदतीला. पण आपल्या टीमला माहीत झालं ना तर सगळी टीम आपल्याजवळ आहे. हेच तर खासियत आहे. तर आपण बिझनेस डेव्हलप करायला पाहिजे. एक्साइटेड? बघा, प्रत्येक इथं बसणारा प्रत्येक व्यक्ती आपला बिझनेस डेव्हलप करू शकतो. आम्ही दोघं एका खेड्यावरून 600 लोकांच्या वस्तीतून येऊन यवतमाळला आमच्या ओळखीचं कोणी नसताना आम्ही आमचा बिझनेस डेव्हलप करू शकतो. हे बिन अचीव करू शकतो. तर प्रत्येक इथं बसलेला व्यक्ती हे बिन अचीव करू शकतो. थँक्यू.